मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा त्यामुळे विस्कळीत झालेल्या आहेत। एकंदरीत पावसाचा परिणाम कुठे झालाय, काय काय झालाय या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्या सोबत आहेत। रौनक, तुम्ही आता नेमके कुठे आहात आणि काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? सुवर्ण, मी सध्या मुंबईच्या हिंदमाता या परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की सध्या पाणी साचायला या परिसरात देखील सुरुवात झालेली आहे। कारण की काल रात्रीपासून ज्या पद्धतीने पाऊस मुंबईच्या वेगवेगळ्या भागात पडत होता, आता या भागात देखील मोठ्या प्रमाणावर पावसाने हाजेरी लावल्यामुळे या संपूर्ण परिसरात सध्या आपण बघू शकता की ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे या वॉटर लॉगिंगमुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिकवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। आणि सर्वात महत्त्वाचं की ज्या पद्धतीने ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या भागात पावसाने ज्या पद्धतीने हाजेरी लावलेली आहे, त्याचा सरळ परिणाम जो आहे तो सेंट्रल रेल्वेवर पाहायला मिळालेला आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने लोकल ट्रेन जे आहे धावतात आणि त्यामुळे ऑफिसकडे निघालेल्या चाकरमान्यांना निश्चितपणे याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। मात्र अशाच पद्धतीने जर पावसाने जोर जो आहे तो कायम ठेवला तर निश्चितपणे येणाऱ्या काही तासात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गैरसोय होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। अगदी बरोबर रौनक, मुंबईत पाऊस सुरू झाला की सर्वात आधी हिंदमाता परिसरात पाणी साचतं, त्यामुळे निश्चित इथे सगळ्यांनाच त्रास होतो। पालिका कर्मचारी त्यामुळे तिथे पोहोचलेले आहेत का? कारण कालपासूनच पाऊस सुरू आहे। निश्चितपणे पालिका कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण सर्वात महत्त्वाचं सुवर्ण की या परिसरात म्हणजे जरी मुंबईत काल रात्रीपासून पाऊस जोरदार पडत असला तरी या परिसरात पावसाने जी आहे ती आत्ता जोरदार पद्धतीने हाजेरी लावलेली आहे। संततधार पाऊस जे आहे ते निश्चितपणे या परिसरात सुरू होतात, पण जोरदार हाजेरी ही पावसाने आत्ता या परिसरात लावलेली आहे। त्यामुळे आत्ता ठिकठिकाणी या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पालिकेचे कर्मचारी अनेक ठिकाणी या परिसरात आहे, जे पंप्स आहेत ते देखील लावण्यात आलेले आहे। त्यामुळे पाणी या ठिकाणी काढण्यात मदत होत आहे। ट्रॅफिक पोलिसांचे कर्मचारी, कारण की सर्वात जास्त प्रॉब्लेम होतो जेव्हा या ठिकाणी वॉटर लॉगिंग होते, त्यामुळे ट्रॅफिकवर मोठा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे ट्रॅफिकचे कर्मचारी जे आहे ते देखील रस्त्यावर पाहायला मिळतात। धन्यवाद रौनक, या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत हिंदमाता परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पंप लावण्यात आले, पालिकेचे कर्मचारीही तिथे उपस्थित आहेत। मात्र पाणी कधी ओसरेल त्यावरच पुढची परिस्थिती अवलंबून आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।